गुड मॉर्निंग गाईज. चला मग आज आपण बनवणार आहोत पावभाजी मसाला. त्यामध्ये सर्व भाज्या मोडून घ्यायच्या. फ्लावर, फरसबी, गाजर, मटर, बटाटी. आपल्याकडे शिमला नाही आहे म्हणून शिमला नाही घेतली. ते स्वच्छ धुवून कुकरमध्ये 2-3 शिट्या काढून एकदम फेन करून घ्यायची. त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून कुकर आपण लावून घेऊया. त्यानंतर कांदा, एकदम बारीक कांदा कापून घ्यायचा. टोमॅटो पण बारीकच कापून घ्यायचा. छान असा कांदा आणि टोमॅटो कापून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्या कुकरची पण शिट्टी झालेली आहे. त्यानंतर टोपशी घ्यायची. काय एक घेऊ शकतो आपण, तवा पण घेऊ शकतो. त्यामध्ये तेल थोडं जास्तच टाकायचं म्हणजे वरती तरी यायला पाहिजे. त्यानंतर कांदा लालसरच भाजून घ्यायचा. त्यानंतर आपण थोडंसं बटर घालूया, अमूल बटर. तो मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण टोमॅटो घालून घेऊया. कांदा चांगला परतला का मग टोमॅटो घालून घ्यायचा. दोन्ही एकदम मिक्स करून घ्यायचं. जोपर्यंत तेल वरती येत नाही तोपर्यंत मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालेले आहे. त्यानंतर थोडंसं मीठ घालूया चवीनुसार. ते मदत करतात मला. त्यानंतर भाजी आपण मॅश करून घेऊया. माझ्याकडे मॅशर नाही आहे त्यामुळे मी असा जुगाड लावला आहे. त्यानंतर हळद, गरम मसाला घरातला, धना पावडर, आगरी कोली मसाला आपला. त्यानंतर मिरची पावडर आपण थोडी जास्तच घेऊया कारण कलर चांगला येतो. नंतर मिक्स करून घेऊया. थोडंसं आपण त्यामध्ये पाणी टाकूया जेणेकरून मसाला एकदम छान शिजला जाईल. पावभाजी मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा. मसाला सर्व शिजला पाहिजे. त्यानंतर आपलं तेल वरती आलेलं आहे. त्यानंतर आपण मिक्स केलेली भाजी टाकूया. आणि चांगली परतून घेऊया. पावभाजीमध्ये आपण जी भाजी आपण शिजत ठेवतो त्याचं पाणी फेकून नाही द्यायचा. तोच पाणी आपण याच्यामध्ये ॲड करायचा पावभाजीमध्ये. चांगले मिक्स करून घेऊया. तयार आहे आपली आता पावभाजी. चला मग या खायला. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.